एखाद्याचा जीव वाचविणे ही फार मोठी गोष्ट आहे आणि एखाद्याचा जीव पापापासून वाचविणे हे एक महान कार्य आहे. काय हे महान कार्य करावे अशी आपली इच्छा आहे? तर सुवार्तेचा अनुभव घ्या आणि इतरांना सुवार्ता सांगा. उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, हल्ली व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक या गोष्टी फक्त काही लोकांपुरत्याच मर्यादित आहेत असं नाही. इंटरनेट वापरणाऱ्या सर्वांना या गोष्टी ठाऊक असतात. आजच्या जगामध्ये ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की मिळालेली माहिती इतरांपर्यंत पोहोचविणे, आणि म्हणूनच आलेला प्रत्येक मेसेज आम्ही फॉरवर्ड करीत असतो. प्रियांनो, जर जगी गोष्टींसाठी आम्ही इतका आटापिटा करतो तर सुवार्तेसाठी आम्ही कितीतरी प्रयत्न करायला हवेत, होय ना? पौलाने हीच गोष्ट आम्हाला सांगितली आहे. आजच्या अध्ययनात आपण सुवार्ता तसेच ज्या आम्हाला सुवार्ता मिळाली आहे त्यांचे कर्तव्य काय आहेत इत्यादी गोष्टी पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही रोमकरास पत्र ह्याच्या पहिल्या अध्यायाच्या 5 वचनापासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो की पॉल म्हणतो, मला पुनरुत्थित ख्रिस्ताचे शुभवर्तमान गाजवण्याकरिता बोलावण्यात आलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्त मरणातून दैवी शक्तीने जिवंत झाला. त्याचे पुनरुत्थान त्याचे कुमारिकेच्या उतरी जन्माला येणे सिद्ध करते. तो सामर्थ्य देवाचा पुत्र आहे. त्याला सर्व अधिकार देण्यात आलेले आहेत. नंतर ह्या ठिकाणी आणखी एक महान सत्य सांगण्यात आलेले आहे. आम्ही पुनरुत्थान झालेला ख्रिस्त पाहतो आणि आता तो स्वर्गात देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. पुनरुत्थानाच्या द्वारे ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याविषयी खात्री पडते की तो पुन्हा ह्या जगात न्यायाधीश म्हणून, त्याचप्रमाणे राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असा येणार आहे. तो सर्व पापाचा नाश करील आणि पृथ्वीवर आपली धार्मिकता स्थापित करील. ह्या पृथ्वीवर धार्मिकतेने राज्य करील. तो मनुष्यांचा न्याय करील. पौलाने सांगितल्याप्रमाणे प्रेषितांची कृत्ये 17 अध्याय 29 ते 31 वचने. तर मग आपण देवाचे वंशज असताना मनुष्याच्या चातुर्याने व कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण ह्यांच्या आकृतीसारखा देव आहे असे आपल्याला वाटता कामा नये. अज्ञानाच्या कालाकडे देवाने डोळे झाक केले, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करीतो. त्याने असा एक दिवस नेमला आहे की ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्याय निवाडा नीतिमत्वाने करणार आहे. त्याने त्याला मेलेल्यातून उठवून ह्याविषयीचे प्रमाण सर्वांस पटविले आहे. श्रोत्यानो, येशू ख्रिस्त हा मेलेल्यातून उठल्यामुळे हे एक पवित्र सत्य प्रगट झाले आहे. एक दिवस येशू ख्रिस्ताच्या समोर प्रत्येकाला उभे राहायचे आहे. ज्यावेळेस तुम्ही आणि मी त्याच्यासमोर उभे राहू त्यावेळेस आम्ही आपला तारणारा ह्या विश्वासाने त्याच्यासमोर उभे राहू. आणि जे लोक त्याच्यावर तारणारा म्हणून विश्वास ठेवित नाहीत ते न्याय होण्याकरिता त्याच्यासमोर उभे राहतील. जर आम्ही त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारले नाही तर आम्ही देवाच्या शिक्षेला पात्र आहोत. आम्ही त्याच्यासमोर स्वतःच्या चांगुलपणामुळे उभे राहू शकत नाही. जोपर्यंत श्रोत्यानो आपण त्याच्यावर आपला तारणारा म्हणून विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत आपण त्याच्या शिक्षेस पात्र आहात. त्याचप्रमाणे आपला सार्वकालिक नाश ठेवलेला आहे. पुनरुत्थान हे आम्हाला शाश्वती देते की आम्हातील प्रत्येकाला प्रभू येशू ख्रिस्तासमोर उभे राहायचे आहे, त्याचा सामना करायचा आहे. 5वं वचन सांगतं, त्याच्याद्वारे आम्हाला कृपा व प्रेषित पद ही मिळाली, अशासाठी
की त्याच्या नावाकरिता सर्व राष्ट्रांमध्ये विश्वासाने आज्ञापालन व्हावे. कृपा आणि प्रेषितपण हे दोन्ही समान अर्थी शब्द आहेत. कृपा म्हणजे देवाची तारणाची योजना. जर देव कृपाळू नसता तर आमच्यापैकी कोणत्याच व्यक्तीचा बचाव झाला नसता. जरी प्रेषितपण हे प्रामुख्याने पौलाकरिता आणि इतर प्रेषितांसाठीही वापरलेले आहे, तरी प्रत्येक विश्वासू हा पाठविलेला आहे. अपोस्टल हा ग्रीक शब्द आहे. त्याचा अर्थ पुढे पाठविणे असा होतो. म्हणून प्रत्येक विश्वास ठेवणारी व्यक्ती ही ह्या संदेशाची साक्षीदार आहे. तुम्हाला आणि मला देवाच्या राज्याच्या वचनाविषयीची साक्ष आज संपूर्ण जगामध्ये द्यायची आहे. हे शुभवर्तमान घेऊन आम्हाला पुढे जायचे आहे. आज हे वचन, हे शुभवर्तमान गाजविण्याकरिता आपण काय करीत आहात? विश्वासाचे आज्ञापालन हे सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने म्हणजे प्रभू येशूच्या नावाने करावयाचे आहे. हे पत्र आज्ञापालनाने उघडते आणि आज्ञापालनाने बंद होते. विश्वासास आज्ञापालन करणे हे फार महत्त्वाचे आहे आणि देवाच्या दृष्टिकोनातून त्याचे महत्त्व अधिक आहे. देव आमचे तारण विश्वासाने करतो. तो आमच्या कार्यांमुळे किंवा आमच्या चांगुलपणामुळे आमचे तारण करीत नाही. अनेकांना असं वाटतं की आम्ही चांगली कृत्ये केलीत किंवा फार चांगले वागलो तर आमच्या पापांची क्षमा आम्हाला प्राप्त होईल. परंतु श्रोतांनो, पवित्र शास्त्र बायबलमध्ये अशा प्रकारची शिकवण मुळीच देण्यात आलेली नाही. एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे फरक आहे, परंतु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे फरक आहे. कारण ती व्यक्ती माझ्याकरिता आणि तुमच्याकरिता काहीही करू शकत नाही. आमच्या पापांची क्षमा ती देऊ शकत नाही. परंतु प्रभू येशूवर विश्वास ठेवणे म्हणजे सार्वकालिक जीवनाचे आश्वासन प्राप्त करणे, पापांची क्षमा प्राप्त करणे, परमेश्वराशी वैयक्तिक संबंध स्थापित करणे होय. माझा प्रभू येशू ख्रिस्तावरचा विश्वास हा अगदी वेगळ्या प्रकारचा आहे. हा वाचविणारा विश्वास आहे. श्रोत्यांनो, हा विश्वास आम्हाला अशा जागी आणतो जेथे आम्ही स्वतःला देवाच्या पुत्राच्या स्वाधीन करतो. तो आमच्यावर प्रेम करतो आणि त्याने आमच्याकरिता वधस्तंभावर स्वतःचा प्राण दिलेला आहे. ज्या प्रकारे श्रोत्यांनो, मीठ हे 2 मूल द्रव्यापासून बनलेले असते, ज्यांची नावे सोडियम आणि क्लोराईड अशी आहेत. त्यापैकी कोणताही एक मूलद्रव्य एकटाच जर कोणी खाल्ला तर तो शरीराला विषारी असा ठरतो. असे असले तरी जेव्हा सोडियम आणि क्लोराईड हे एकत्र असतात त्यावेळेस त्यापासून एक उपयुक्त असा घटक पदार्थ तयार होतो. विश्वास आणि कृत्य हे आम्हाला पृथ्वीचे मीठ बनविण्याकरिता एकत्र असणे आवश्यक आहे. आता प्रश्न हा उठतो की बोलावलेले कोण आहेत? ते आहे श्रोत्यानो, ज्यांनी ऐकले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने योहान शुभवर्तमान 10 अध्याय 27व्या वचनामध्ये त्याला अशा प्रकारे स्पष्ट केले. तो म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. जर तुम्ही इतर कोणाच्या किंवा दुसऱ्या कशाच्याही मागे लागलेले आहात तर तुम्ही त्याची वाणी ऐकलेली नाही. तुम्ही त्याच्या मेंढरांपैकी एक नाही. जे त्याची वाणी ऐकतात आणि त्याच्या मागे चालतात ते बोलावलेले आहेत. निवडी संबंधाने आपण वादविवाद करू नये. ते तर एकदम साधे काम आहे. तो बोलावतो, आपण त्याला उत्तर देता. जर आपण उत्तर दिले तर आपण निवडलेल्यांमधून आहात, येशू ख्रिस्ताद्वारे बोलावलेले आहात. पॉल रोम येथील ख्रिस्ती लोकांना ते बोलावलेले ख्रिस्ती किंवा निवडलेले ख्रिस्ती आहेत ह्याविषयी खात्री करून देतो. ह्या प्रकारे ह्या गंभीर शब्दांद्वारे रोमकरास पत्राच्या परिचयाची समाप्ती होते. पौलाजवळ पवित्र वचनांशी सुसंगत असा संदेश आहे. तो संदेश पुनरुत्थित येशू ख्रिस्ताद्वारे आहे. संदेश सर्व जगाकरिता आहे. हा संदेश जे विश्वास ठेवून आज्ञापालन करतात त्यांच्यासाठी आहे. आता पॉल पुन्हा योग्य सुरुवातीकडे येतो. 7व्या वचनात तो म्हणतो, त्या तुम्हाला देव जो आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून कृपा व शांती असो. देवाचे प्रिय, हे किती चांगले वाटते, होय ना श्रोत्यानो? परमेश्वराने रोममधील विश्वासणाऱ्यांवर प्रीती केली. आणीबाणीच्या प्रसंगी कोणावर प्रेम करणे आमच्यासाठी किती कठीण असते, पण विलक्षण गोष्ट म्हणजे परमेश्वर आमच्यावर प्रीती करतो. ते बोलावलेले संत होते आणि हेच नाव प्रत्येक विश्वासणाऱ्याला देण्यात आलेले आहे. जी व्यक्ती
आपल्या जीवनात ख्रिस्ताचे नाव उंचावते, त्याचा तारणारा म्हणून स्वीकार करते, तेव्हा ती संत बनते. जगामध्ये फक्त 2 वर्गाचे लोक आहेत, एक तर संत आणि दुसरे जे संत नाहीत ते. हे तुमच्या चरित्रावर, वागणुकीवर अवलंबून नाही श्रोत्यानो, तर तुमचा ख्रिस्तावर विश्वास आहे किंवा नाही यावर अवलंबून आहे. त्याच्या मागचे सत्य असे आहे की तुम्ही त्याच्याकरिता वेगळे करण्यात आला आहात. पॉल स्वतःविषयी सुरुवातीला सांगतो की मी येशू ख्रिस्ताचा गुलाम आहे, दास आहे. पौलाच्या सर्वच पत्रांमध्ये कृपा व शांती ह्या शब्दांद्वारे प्रस्तावना झालेली आढळते. कृपा हा शब्द विदेशी लोक तर शालोम किंवा शांती हा शब्द यहुदी लोक अभिवादनाकरिता वापरत असत. पौलाने विदेशी आणि यहुदी दोन्ही शब्दांना ह्या ठिकाणी एकत्र केले. आता पौलाचा उद्देश आम्हाला पाहायला मिळतो. 8वं वचन पहा. पहिल्या प्रथम तुम्हा सर्वांविषयी येशू ख्रिस्ताच्याद्वारे मी आपल्या देवाचे आभार मानतो, कारण तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे. संपूर्ण जगात ही बातमी पसरली की रोम राज्यातील लोक येशू ख्रिस्ताकडे वळत आहेत. त्यामुळे तेथील सम्राटांना चिंता वाटू लागली. नंतर छळाला सुरुवात झाली, म्हणून पॉल ह्या ठिकाणी उल्लेख करतो की त्यांचा विश्वास हा जग जाहीर होत आहे. सगळीकडे त्याच्याविषयी चर्चा होत आहे. श्रोत्यानो, काय आज आमची साक्ष अशी प्रभावी आहे? जर नाही तर आम्हाला अशा प्रकारची प्रभावी साक्ष आज आमच्या जीवनाच्याद्वारे द्यायची आहे. 9 आणि 10 वचने पहा. तुमची आठवण मी निरंतर करीत असतो, म्हणजे मी आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा विनंती करीत असतो की कसेही करून आता तरी देवाची इच्छा असल्यास तुमच्याकडे माझे येणे व्हावे, म्हणून माझा मार्ग मोकळा व्हावा. ह्याविषयी देव माझा साक्षी आहे. त्या देवाची सेवा मी आपल्या आत्म्याने त्याच्या पुत्राच्या सुवार्तेच्या कार्यात करीतो. श्रोत्यानो, त्याच्या पुत्राचे शुभवर्तमान, पहिल्या वचनात पॉल देवाचे शुभवर्तमान असे म्हणतो आणि नंतर तो त्याचे शुभवर्तमान असे म्हणेल. देवाचे शुभवर्तमान, त्याच्या पुत्राचे शुभवर्तमान आणि नंतर त्याच्या स्वतःचे शुभवर्तमान. पौलाची प्रार्थना यादी फार लांबलचक होती. पॉल असे म्हणतो की तो रोम येथील विश्वासू मंडळीसाठी सतत प्रार्थना करीत होता. तो रोमचा प्रवास फलदायी व्हावा म्हणून प्रार्थना करीत आहे. प्रेषितांच्या कृत्यात जेव्हा आम्ही त्याच्या प्रवासाविषयी वाचतो तेव्हा त्याचा प्रवास चांगला होता असे आम्हाला आढळत नाही. तो कैद्याच्या रूपात गेला, समुद्रातील वादळात सापडला, त्याचे जहाज फुटले, कोरड्या भूमीवर उतरल्यावर त्या भागातील विषारी सापाने त्याला दंश केला. तरीही श्रोत्यानो, तो प्रवास चांगला होता. पॉल म्हणतो, देवाच्या इच्छेप्रमाणे रोमला येण्याची त्याची इच्छा आहे. माझा विश्वास आहे की पॉल रोमला देवाच्या इच्छेमुळे गेला. 11वं वचन पहा. तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मी तुम्हाला काही आध्यात्मिक कृपादान द्यावे, ह्यासाठी तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे. देवाचे वचन शिकवावे ह्यासाठी तो रोमला जाऊ इच्छित होता. जेव्हा सुवार्तिकाला देवाचे वचन शिकवायला आवडत नाही त्यावेळेस तो एक धर्मोपदेशक बनतो, तो व्यवस्था पाहणारा बनतो, तो सहाय्य करणारा होतो, परंतु तो खऱ्या अर्थाने देवाच्या वचनाचा सेवक होऊ शकत नाही. 12वं वचन पहा. म्हणजे मी तुमच्या सन्निध असून तुमच्या व माझ्या अशा परस्परांच्या विश्वासाच्या योगाने आपणा उभयतास मला तुम्हाविषयी व तुम्हाला माझ्याविषयी उत्तेजन प्राप्त व्हावे. दुसऱ्या शब्दांमध्ये पॉल त्या लोकांना काही सांगतो, परंतु रोममधील विश्वासणारे सुद्धा त्याला काही सांगतात. खरोखर श्रोत्यानो, पॉल आणि रोम येथील मंडळी दोघेही शब्दांच्याद्वारे आशीर्वादित झाले. 13वं वचन पहा. बंधुजन हो, इतर परराष्ट्रीयांमध्ये मला जशी फलप्राप्ती झाली तशी तुमच्यामध्येही व्हावी म्हणून तुमच्याकडे येण्याचा मी पुष्कळदा बेत केला, पण आतापर्यंत मला अडथळे आले. ह्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. जीव तुझ साठीच रे ख्रिस्ता, आता स्वीकारून घे मला. आलो मी तव दारीच रे ख्रिस्ता, आता
जीव तुझ साठीच रे. जगी नाही कोणी भेटला जीवलग सखा तुझ सारखा. जगी नाही कोणी भेटला जीवलग सखा तुझ सारखा. भारावणे मन जाई रे ख्रिस्ता बघता निस्वार्थ तव प्रेमा. जीव तुझ साठीच रे. हे पाप माझे आजला ने कुठे न कळे मला. हे पाप माझे आजला ने कुठे न कळे मला. ह्या कळपातील पुष्कळ जण हे त्याच्यामुळे ख्रिस्तात आले होते. त्यामुळे त्यांना भेटण्याचा त्याचा बेत असतानाही त्याला त्यामध्ये अडथळे आले. श्रोत्यानो, तो ह्या ठिकाणी फलप्राप्ती हा शब्द वापरत आहे. ह्या ठिकाणी आत्मे जिंकण्यासाठी, परंतु आत्म्याच्या फळाविषयी, विश्वासणाऱ्यांच्या जीवनात येणाऱ्या फलप्राप्तीविषयी तो बोलत आहे. ज्याविषयी गलतीकरासपत्र 5 अध्याय 22 आणि 23 वचनात तो म्हणतो, आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. आता आपण 14वं वचन वाचूया. हेलेनी व बर्बर, ज्ञानी व अज्ञानी ह्यांचा मी ऋणी आहे. ग्रीकला आणि बर्बरला ग्रीक अशा प्रकारे संपूर्ण जातीचे विभाजन करीत असत. ग्रीक लोक सुसंस्कृत, सुधारलेले होते, शिकलेले होते. बर्बर लोक हे अधर्मी होते, त्याचप्रमाणे ते मूर्तीपूजक होते. खरे पाहता हे चुकीचे विभाजन होते, परंतु ह्यामध्ये सर्वांना वेढण्यात आले आणि रोममधील लोक हे चांगल्या प्रकारे समजत असत. पॉल म्हणतो, मी ग्रीक आणि बर्बर लोकांच्या ऋणात आहे. तो त्यांचा ऋणी कसा झाला? आज रोम ह्याच गोष्टींविषयी प्रसिद्ध आहे. काय त्याला नेकटाय आणि बूट ह्याचे पैसे भरावयाचे होते? तो पैसे द्यायचे विसरला होता काय? तसे पाहिले तर येथील लोकांच्या बरोबर पौलाचा कोणत्याच प्रकारचा व्यावसायिक संबंध नव्हता. त्याचा फक्त प्रभू येशू ख्रिस्ताशीच वैयक्तिक संबंध स्थापित झाला होता, ज्यामुळे तो प्रत्येक मनुष्याच्या ऋणात होता, कारण देवाची कृपा त्याला विपुल प्रमाणात प्राप्त झाली होती. त्या कृपेचा वर्षाव त्याच्यावर झाला होता. पौल हरवलेल्या जगाच्या ऋणात होता. जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीला येशूचे शुभवर्तमान ऐकायला मिळत नाही, तोपर्यंत श्रोत्यानो, तुमची आणि माझी सुद्धा ह्या ऋणातून मुक्तता होऊ शकत नाही. जर 1900 वर्षात शुभवर्तमान प्रसाराचे कार्य आम्ही पाहिले, तर त्या प्रमाणात काहीच नाही. अद्याप आमची ऋणातून मुक्तता झालेली नाही. श्रोत्यानो, जोपर्यंत प्रत्येकाला शुभवर्तमान ऐकायला मिळत नाही, तोपर्यंत हे ऋण फेडल्या जाणार नाही. अनेकांनी येशू ख्रिस्ताचे नाव सुद्धा ऐकलेले नाही. पॉल म्हणतो, मी ऋणी आहे, आणि रोमला येण्याचे त्याचे हे एक दुसरे कारण होते. नंतर 15व्या वचनात तो काय म्हणतो पहा, ह्याप्रमाणे रोम शहरात राहणाऱ्या तुम्हालाही सुवार्ता सांगण्यास मी अगदी उत्सुक आहे. पॉल सांगतो की तो ऋणी आहे. आता तो सांगतो की त्याची फेड करण्यास तो तयार आहे, किंमत द्यायला तयार आहे. दुसऱ्या शब्दांमध्ये पॉल म्हणतो, माझी तयारी आहे. रोमकरास पत्रात डॉक्टर स्टिफलर लिहितात, तो आपल्या उद्देशात तज्ज्ञ होता, परंतु परिस्थितीचा नाही. तो फक्त तयार होता असे नाही,
तो प्रचार करण्यास सुद्धा उत्सुक होता. आम्हाला तशाच प्रकारच्या उत्सुकतेची आज आवश्यकता आहे आणि देवाचे वचन सांगण्याची प्रबळ इच्छा असण्याची आवश्यकता आहे. पुढच्या वचनात आम्हाला 3 मी आहे ह्याविषयी वाचायला मिळते. 16 व 17 वचने ह्या पत्राची गुरुकिल्ली आहेत. 16वं वचन सांगतं, कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, प्रथम यहुद्याला मग हेलेनाला तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे. मला ख्रिस्ताच्या सुवार्तेची लाज वाटत नाही. पॉल सांगतो, मी ऋणी आहे, म्हणजे तो कबूल करीत आहे की हा भार माझ्यावर आहे. ख्रिस्त हा शब्द आम्हाला चांगल्या प्रतीत आढळत नाही. तो म्हणतो, मला लाज वाटत नाही, मी तयार आहे, मी कर्ज उतरविण्याकरिता तयार आहे, मी स्वतःची चूक पदरात घेत आहे, मी ह्या इच्छेच्या, ह्या कार्याच्या अधीन होत आहे. पॉल प्रामुख्याने 3 कार्य करतो. तो स्वीकारतो की मी ऋणी आहे आणि तो ही तयारी दाखवतो की हे कर्ज मला उतरवायचे आहे आणि त्याकरिता तो अधीन होतो. आता पौलाला शुभवर्तमान सांगण्यासाठी लाज न वाटण्याचे कारण काय? ते परमेश्वराचे सामर्थ्य होते. सामर्थ्य ह्या शब्दाचे ग्रीक भाषांतर ज्युनामिस असे आहे आणि पुढे ह्या शब्दावरून आपल्याला डायनामाइट हा शब्द मिळतो. त्याचा अर्थ प्रचंड स्फोटक शक्ती असा होतो. ही एक प्रकारची शक्ती आहे ज्याला डॉक्टर मार्विन आर व्हिन्संट हे दैवी शक्ती म्हणतात. शुभवर्तमानात ही शक्ती आहे, नैसर्गिक शक्ती आहे. विशिष्ट गोष्टीकरिता त्याच्यामध्ये शक्ती आहे. त्याच्यात सार्वकालिक जीवनासाठी देवाची शक्ती भरलेली आहे. तीच सुवार्तेचा शेवट आणि सुवार्तेचा परिणाम आहे. सार्वकालिक जीवनात शुभवर्तमानाच्या सर्व दृष्टिकोनांचा समावेश होतो. त्याचा अगदी सोपा अर्थ आहे सुटका. ते प्रत्येकाला न्यायापासून वाचून गौरवात नेते. त्यात कार्य आणि पद्धत ह्या दोघांचा समावेश आहे. ते तितके सत्य आहे की माझा उद्धार झाला आहे, मी उद्धार पावलो आहे, मी उद्धार पावेन. शुभवर्तमान हे प्रथम यहुद्यांकरिता, त्याचप्रमाणे ग्रीकसाठी सुद्धा आहे. ते प्रत्येकासाठी आहे. त्यामध्ये संपूर्ण मानव जातीचा समावेश आहे. त्याला कोणत्याच धर्माचा किंवा जातीचा अडथळा नाही. हे वैयक्तिक आहे, प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. ऐकणारा कोणीही असो, येशू ख्रिस्ताजवळ तो येऊ शकतो. ह्याचा विस्तार संपूर्ण सृष्टीसाठी आहे, परंतु जो विश्वास ठेवील त्याच्याकरिता हे सीमित करण्यात आलेले आहे. श्रोत्यानो, ह्यावरून आम्हाला जणू काही एक महान निवड करण्याची संधी देण्यात आलेली आहे. कारण सार्वकालिक जीवन मिळविण्याचा फक्त एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे आपला ख्रिस्तावरील वैयक्तिक विश्वास. आता आपण 17वं वचन वाचूया. कारण तिच्यात देवाचे नीतिमत्व विश्वासासाठी प्रगट झालेले आहे. नीतिमान विश्वासाने जगेल ह्या शास्त्रलेखाप्रमाणे हे आहे. देवाची धार्मिकता प्रगट झाली आहे. शाब्दिक भाषांतर ह्या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतं. ते देवाची धार्मिकता असायला नको, कारण हा त्याचा स्वाभाविक गुण आहे. आणि श्रोत्यांनो, परमेश्वर आपला स्वाभाविक गुण कोणालाच देत नाही. ही धार्मिकता आहे आणि ही देवापासून आहे आणि ही मानवाची धार्मिकता नाही. देवाने सुरुवातीला सांगितले आहे की मी मनुष्याची धार्मिकता स्वीकारणार नाही, कारण देवाच्या दृष्टीने मनुष्याची धार्मिकता ही फाटक्या चिन्हांसारखी आहे. यशायाचे पुस्तक 64 अध्याय आणि 6वं वचन सांगतं, आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहो. आमची सर्व धर्मकृत्ये घाणेरड्या वस्त्रांसारखी झाली आहेत. आम्ही सर्व पाल्याप्रमाणे वाळून गेलो आहो. आमच्या अधर्माने आम्हास वादळाप्रमाणे उडवून दिले आहे. श्रोत्यानो, पॉल हा ख्रिस्ताद्वारे थोपल्या गेलेल्या धार्मिकतेविषयी बोलत आहे. तो पापी लोकांना ख्रिस्तामध्ये ठेवतो आणि त्यांना ख्रिस्तात पाहतो. येशू ख्रिस्ताने एका पापी व्यक्तीसाठी जे काही केले, त्यामुळे विश्वास केल्यानंतर त्या व्यक्तीचा पूर्णपणे स्वीकार करण्यात येतो. अशा प्रकारची धार्मिकता प्राप्त करण्यासाठी फक्त विश्वासाची गरज असते. ती फक्त विश्वासाच्या द्वारे प्राप्त होणारी धार्मिकता आहे. तुम्ही त्याच्यासाठी परिश्रम करू शकत नाही. त्याकरिता काही गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही. आपण ही धार्मिकता विकत घेऊ शकत नाही. आपण काहीही करण्याची गरज नाही, परंतु विश्वासाद्वारे त्याला स्वीकारू शकता.
फिलिप्पिकरास पत्र 3 अध्याय 9 वचन सांगतं, मी त्याच्या ठायी आढळावे आणि माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे, म्हणजे नियमशास्त्राचे योगे प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे, तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे, म्हणजे देवापासून प्राप्त होणारे नीतिमत्व असे असावे. धार्मिकतेसाठी डिकायो सुने हा शब्द वापरण्यात आलेला आहे. नव्या करारात हा शब्द 92 वेळा आलेला आहे. रोमकराच्या पत्रामध्ये 36 वेळा आलेला आहे. देवापासून आलेली धार्मिकता हा वाक्प्रचार ह्या पत्रामध्ये 8 वेळा पाहावयास मिळतो. मूळ शब्द डाईक ह्याचा अर्थ आहे योग्य किंवा बरोबर. ह्या शब्दातूनच न्यायाधीश आणि न्याय हे 2 शब्द आलेत. बरोबर असणे हा प्रारंभिक अर्थ आहे, जो पापाचा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे. श्रोत्यांनो, विश्वासापासून विश्वासाकडे साधा अर्थ आहे विश्वासातून विश्वासामध्ये. देव आम्हाला विश्वासाने तारतो, आम्ही विश्वासाने जगतो, आम्ही विश्वासाने मरतो आणि आम्ही विश्वासाने स्वर्गात जाणार. श्रोत्यांनो, मला माहीत नाही की आज आपण आध्यात्मिक रूपाने कोणत्या स्थितीत आहात. जर अजूनही आपण ख्रिस्ताला जीवन समर्पित केलेले नाही, तो आपला तारणारा नाही, तर परमेश्वर आपणाला संधी देत आहे. ह्याच क्षणी पश्चाताप करा आणि त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारा आणि आपणातील प्रत्येकाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, रोममधील लोकांची परिस्थिती सुवार्तेला स्वीकारण्याद्वारे बदलून गेली. त्यांना निवडलेल्यांमध्ये गणले गेले. ज्या कोणी प्रभू येशूवर विश्वास ठेवला आहे त्यांनी इतरांना सुवार्ता सांगणे आवश्यक आहे. सुवार्तेमुळे एखाद्याचे पापी जीवन बदलून त्याला सार्वकालिक जीवन मिळण्याची संधी मिळते. पौलाने म्हटले आहेच की मला सुवार्तेची लाज वाटत नाही. प्रियांनो, काय आम्ही सुवार्ता सांगतो? काय येशूद्वारे एखाद्याचे जीवन बदलावे अशी तुमची इच्छा आहे? तर अशा लोकांसाठी सर्वदा प्रार्थना करा. तुमचा चांगला अनुभव इतरांना सांगून सुवार्ता अनेकांपर्यंत पोहोचवा. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वर देव बापा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो यासाठी की तुझी सुवार्ता आमच्या कानी पडली, ज्याच्याद्वारे प्रभूजी तू आमच्या अंतःकरणाचा ताबा घेतलास आणि बापा तुझे आशीर्वाद आम्हाला प्राप्त व्हायला लागलेत. परंतु प्रभूजी, जगामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांना तुझ्या सुवार्तेबद्दल अजिबात माहिती नाही. आणि तू आम्हाला म्हटलं देखील आहेस की जाऊन सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. होय प्रभूजी, अशा लोकांपर्यंत आम्ही पोहोचावं. तुझी वचनं आम्ही त्यांना सांगावीत. तू आमच्यासाठी काय केलंस हे आम्ही त्यांच्यासमोर सांगावं. म्हणून प्रभूजी, आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. होय प्रभूजी, तुझी ही सुवार्ता अनेकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभूजी तू आम्हाला सहाय्य करतोस, याबद्दल आम्ही तुझ्या आभारी आहोत. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताने तुम्हाला निवडले आहे, म्हणून योग्य फळ द्या. प्रभू आपणास सहाय्य करो.